मनोज जरांगे आजपासून पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार। सगेसोरेच्या अंमलबजावणीवर मागणी, पावसाळ्यातल्या आंदोलनाकडे विशेष लक्ष। दिल्ली पोलीस आता पूजा खेडकरच्या मेडिकल सीटचीही चौकशी करणार। NT3 कोट्यातल्या जागेवर संशय, कोर्ट आपलं काम करेल, पूजाची प्रतिक्रिया। दहशतवाद्यांविरोधामध्ये लढण्यासाठी जम्मूत अधिकच्या 3000 सैनिकांची नियुक्ती। वाढत्या हल्ल्यांवर सरकारचा मोठा निर्णय। बांगलादेशमध्ये देशभरात संचारबंदी लागू। आरक्षण विरोधी आंदोलनात आतापर्यंत 105 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू। शांततेसाठी लष्कर तैनात। वाघनखांवर शंका उपस्थित करणं दुर्दैवी। मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र। मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत। वाघनखांच्या उद्घाटन सोहळ्यात शिंदेंचं वक्तव्य। शिवरायांची वाघनखं ही आपल्यासाठी प्रेरणादायी। प्रत्येकानं एकदा तरीही वाघनखं बघायला हवीत। वाघनखांच्या उद्घाटन सोहळ्यात अजित पवारांचं आवाहन, तर शेरो शायरी करत अजितदादांची विरोधकांवर टोलेबाजी। काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे, ही बुरशी दूर करायचं काम करायला हवं। वाघनखांच्या उद्घाटन सोहळ्यात फडणवीसांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी। आज उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता। आशियाई कप स्पर्धेमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 7 विकेट्सनं मात। स्मृती मंधाना, शफाली वर्मा ठरल्या विजयाच्या शिल्पकार।